पुढचा प्रश्न काय दिला, एका दंडगोलाकार विहिरीची खोली 14 मीटर, त्रिज्या 250 सेंटीमीटर, विहिरीच्या आतील पृष्ठभागात सिमेंट वाळूंचा लेप लावण्यासाठी दर चौरस मीटरला 100 रुपये दराने एकूण किती रुपये खर्च येईल. बघा काय म्हटलंय, दंडगोलाकार विहिरीची खोली दिली. खोली आता दंडगोल कोणत्या आकाराचा असतो बघा, दंडगोल म्हणजेच वृत्तचिती. वृत्तचिती आकाराची एक विहीर आहे असं म्हटलं त्यांनी. खोली 14 मीटर दिली. ठीक आहे, ही 14 मीटर असेल खोली. ठीक आहे, खोली म्हणजे इथं आपल्याला उंची पकडावी लागेल 14 मीटर. त्यानंतर त्रिज्या दिली 250 सेंटीमीटर. आता 250 सेंटीमीटरचं जर मी मीटरमध्ये केलं तर 2.5 मीटर ही त्याची त्रिज्या असेल. राजांनो, विहिरीच्या आतील पृष्ठभागात सिमेंट वाळूंचा लेप लावायचा आहे. आता लक्षात ठेवा, विहिरीच्या आतील पृष्ठभागास म्हणजे खालचा पृष्ठभाग वरचा पृष्ठभाग पकडायचा नाही. वरचा पृष्ठभाग झाकलेला नसतोय आणि खालचा तर आपण लेप लावला तर मग पाणी कुठून येणार, झरे बंद पडतील. त्याच्यामुळे खाली पण लेप लावून चालणार नाही. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, वक्र पृष्ठफळ काढायचं आहे. काय करायचं आहे, वक्र पृष्ठफळ काढायचं आहे. बघा लक्षात येत आहे का, खाली आणि वरती दोन्ही ठिकाणी आपल्याला लेप देऊन चालणार नाही. वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ काय, 2πr/h. चला 2 गुणिले पायची किंमत त्यांनी दिलेली नाही, आपण घेऊया 22/7. आर दिला त्यांनी 2.5 मीटर आणि उंची दिलेली आहे 14 मीटर. चला कॅल्क्युलेशन करा. 7 × 7, 7 2 14, 2.5, 2.5 2 5, 22 2 44 आणि 2.5 2 5. या पद्धतीने मी कॅल्क्युलेशन केलं. 5 × 20, हातचे आले 2, 5 × 20 आणि 2 22. 220 चौरस मीटर. 220 चौरस मीटर हे त्याचं पृष्ठफळ असेल. परंतु त्यांनी खर्च किती दिला रे, दर चौरस मीटरला 100 रुपये. म्हणून जर आपल्याला खर्च किती, एकूण खर्च जर काढायचा असेल तर आपलं पृष्ठफळ किती आलं, 220 आणि गुणिले त्याला 100 करावं लागेल. म्हणजे 22,000 रुपये खर्च येणार. 22,000 रुपये पर्याय क्रमांक 1 मध्ये दिले.